तर सर्वांचं स्वागत आहे. जय भीम, नमो बुद्धा जय सगळ्यांना. तर पुढच्या धम्मपदातल्या पुढच्या गाथेकडे वळायच्या अगोदर पुढची गाथा म्हणजे पुप्पवग्गातली चौथी गाथा आणि धम्मपदातली क्रमशः 47वी गाथा. तर या गाथेकडे आपण वळायच्या अगोदर काल आपण महाराजच्या सैन्याच्या बाबतीत आपण चर्चा करत होतो. महाराजचं सैन्य, कारण कालचा विषय अ, कालचा विषय, कालच्या 46व्या गाथेमध्ये मार हा एक विषय होता. शरीराला अ, बुडबुड्याप्रमाणे किंवा फेसाप्रमाणे बुडबुड्याप्रमाणे मृगजळासारखं जाणून माराचे पाश तोडून, आता पाश म्हणजे बंधन, माराचे पाश तोडून यमराजाच्या दृष्टीस पडू नये, म्हणजे मृत्यूच्या वश होऊ नये. आता हे थोडंसं कळायला थोडंसं कठीण आहे. नेमकं आपण कुठे उभे आहोत, आपण आपला रोल काय आहे, असा एक प्रश्न पडतो. माराच्या दृष्टीला मारातून, माराच्या कचाट्यातून, माराच्या पाशातून, माराच्या बंधनातून स्वतःची सुटका करून घ्यायची आणि मृत्यूच्या दृष्टीला पडायचं नाही म्हणजे काय, ही गोष्ट लक्षात येणं थोडंसं कठीण आहे. आणि मला असं वाटतं की आपण आपली सती जागृतीची प्रॅक्टिस जितकी सखोल नेऊ, तितकं स्पष्ट या गोष्टी आपल्याला कळत जातील. कारण ही कुठली भाषा आहे, कशाविषयी बोलतात बुद्ध हे. तर मनातली भाषा, मनातलं बोलतात, चित्तातलं बोलतात, चित्ताविषयी बोलतात, मनाविषयी बोलतात. त्यामुळे चित्तातल्या माराविषयी बोलतात. पण आपला जर तिथे संपर्कच नाही त्या प्रांताशी, म्हणजे आपला आपल्याशी संपर्क नाही, आपण आपल्या चित्ताच्या संपर्कात नाही, मनाच्या संपर्कात नाही, त्याची जाणीवच नाही, म्हणजे वेदनांच्या संपर्कात नाही, आणि हे सगळं ज्या कायेमध्ये घडतं त्या कायेच्या संपर्कात नाही, तर ह्या शब्दांचा अर्थ लागणं फार कठीण आहे. पण आता आपण एक धम्मपदाचा अभ्यास म्हणून आपण याच्याकडे पाहतोय, म्हणून ते त्या दृष्टीने आपण या गाथा समजावून घेण्याचा प्रयत्न करतो, अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु ह्यांचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला तेव्हाच येऊ शकतो जेव्हा आपण उतरतो स्वतःमध्ये, जेव्हा आपण चित्ताच्या संपर्कात जातो, माराच्या संपर्कात जातो, मनाच्या संपर्कात जातो, जाणीवांच्या संपर्कात जातो, आणि ते सगळं करण्यासाठी कायेमध्ये उतरतो. आणि कायेमध्ये उतरलेले नसू तर आपण अनापानसतीचा आधार घेतो. तर पहिलं काम ते आहे खरं म्हणजे. पण आता इथं आपण दुहेरी काम करतोय, दुहेरी करतोय आणि तिहेरी पण करतोय. तिहेरी म्हणजे त्रिकोण, आणि त्रिकोण सगळ्यांच्या लक्षात असेल. आपण त्रिकोण कशाला म्हणतो, आपण स्वतः आहोत त्याच्यामध्ये, त्रिकोणाच्या बेसला आपण स्वतः आहोत. आणि बुद्ध आणि बाबासाहेब हे आपल्या काय म्हणतात, हे दोन दोन बाजू आहेत, त्याच्या त्यांना घेऊनच आपण आपला विकास शक्य आहे. बाबासाहेबांना घेऊन का, तर आपल्या जीवनाचं, आपलं जीवन ज्या परिस्थितीनं घडलेलं आहे आणि बिघडलेलं आहे, म्हणजे बाबासाहेबांच्या भाषेमध्ये ज्या समाजामध्ये आपला जन्म झाला, ज्या जातीत आपला जन्म झाला, त्या जातीचा उद्धार करणे, अं, या त्या जातीचा उद्धार करणे हे आपलं कर्तव्य आहे. हे जे जाणतात ते धन्य होत.
हे बाबासाहेबांनी उगीच म्हटलेलं नाही. कारण त्याच्यातूनच आपलं जीवन घडलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांचा मुद्दा स्वतःला समजून घ्यायचा असेल आपल्याला, आपला भूतकाळ आणि आपल्यावरचे संस्कार, आपलं वळण, आपला त्रास, आपले पूर्वज, म्हणजे एक संकुचित अर्थानं नाही, संस्काराच्या अर्थानं. कारण संस्कार कुठून येतात? संस्कार हे त्याच्यामध्ये पूर्व परिस्थिती, पूर्व परिस्थिती म्हणजे पूर्वज पण आले. पूर्वज म्हणजे आई वडिलांपासून, आणि आईकडचे लोक, वडिलांकडचे लोक, नातेवाईक, समाज, सगळं चालत आहे त्यामध्ये. तर त्या पूर्व पूर्व परिस्थितीचा आपल्यावर परिणाम झाला, आणि त्यानं आपलं जीवन घडलेलं आहे आणि बिघडलेलं पण आहे. म्हणजे जाती व्यवस्थेने बिघडवलेला आहे त्याच्यामुळे. आणि तो तो अभ्यास बाबासाहेबांव्यतिरिक्त कोणी केलेला नाही. आणि त्याच्यामुळं, आणि आणि त्यांनी त्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी इतकी स्पष्ट समज आपल्या जीवनाची, आपल्याला देखील नाही, आपल्याला, आपण स्वतःला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला बाबासाहेबांच्या आधारे समजून घेणं शक्य आहे. म्हणून त्या त्रिकोणाची एक बाजू जी आहे, आपल्या जीवनाची एक बाजू जी आहे, ती बाजू, अटळ बाजू, अतूट बाजू, ही बाबासाहेब आहेत. म्हणून त्या त्रिकोणाचा एक एक त्रिकोणाची एक बाजू म्हणजे दुसरी बाजू, पहिली बाजू आपण आहोत, जो बेसला. कारण आपण तो विचार करू तरच बुद्ध आणि बाबासाहेब यांची सांगड बसू शकते. आपणच गाफील आहोत, आपणच आपल्याला जाणलं नाही, आपण कोण आहोत याचंच आपल्याला भान नाही. तर मग बुद्ध आणि बाबासाहेब लक्षात येणं शक्य पण नाही, तो विषयच नाही मग आपल्याकडं. कारण आपण गाफील आहोत, आपण सतीमध्ये नाही आहोत, आपण जागृत नाही आहोत. म्हणून त्रिकोण हा आपला, म्हणजे माझ्या मनातला तरी तो एक हे असतो, अं, ती एक प्रतिमा आहे माझ्या मनामध्ये, की आपल्याला कसं पुढे जाता येऊ शकतं. आणि ती व्यावहारिक प्रतिमा आहे, म्हणजे ती परिस्थितीनं निर्माण केलेली प्रतिमा आहे. ते काय मुद्दा मोडून ताडून, म्हणजे आपले बाबासाहेब म्हणून ते आदरानं नुसतं दैवी म्हणणं, किंवा आम्ही आंबेडकरवादी आहोत आणि वगैरे वगैरे, फक्त आपल्या मतलबासाठी, आपल्या स्वार्थासाठी बाबासाहेबांचा संदर्भ घेणं ही वेगळी गोष्ट आहे. परंतु आपलं जीवन आपल्यापेक्षा त्यांना जास्त समजलेलं होतं. म्हणून त्यांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आणि ते त्याच्यात मी व्यक्तिगत पण आहे, आणि आपण सगळेच आहोत, आणि सगळा समाज आहे, सगळा समाज आहे, आणि खरं म्हणजे सगळं राष्ट्र आहे, सगळा देश आहे. त्याच्यामुळे बाबासाहेबांनी इतकी समज ही दुसरी कोणाला नाही. म्हणून ते आपल्या जीवनाचं एक अतूट अंग आहे. त्या त्रिकोणाची एक बाजू ते आहेत, आणि त्यांनी आपल्याला दुसरी बाजू जोडून दिलेली आहे, ती म्हणजे बुद्ध आहेत. त्रिकोणाची तिसरी बाजू जी आहे ती बुद्ध आहेत. आता तीन ह्याच्यातलं कोणालाही कुठे ठेवा, तो नाही प्रश्न महत्वाचा. परंतु बेसला आपण कारण व्यक्तिगत व्यक्तिगत कर्तव्य आहे, ते व्यक्तिगत काम आहे. म्हणून बेसला आपल्याला स्वतःला ठेवावं लागतं. करणारे आपण आहोत, जागे होणारे आपण आहोत, सक्रिय होणारे आपण आहोत. म्हणून आपल्याला स्वतःला त्या बेसला ठेवावं लागेल, आणि बुद्ध आणि बाबासाहेबांचा आधार घेऊन आपल्याला तो, काय म्हणणार, तो पर्वत चढावा लागेल. तो प्रगतीचा पर्वत आपल्याला चढावा लागेल. प्रगतीचा आलेख जो आहे तो त्यांच्याशिवाय पुढे जाणं शक्य नाही. परंतु ते आता कुठं आहेत, म्हणजे बुद्ध कुठं आहेत आणि बाबासाहेब कुठं आहेत? तर तो उत्खननाचा विषय आहे, तो परीक्षणाचा विषय आहे, तो शोधाचा विषय आहे, अन्वेषणाचा विषय आहे. आणि तो विषय आपण जागृतीशिवाय हाताळू शकत नाही, भानावर आल्याशिवाय हाताळू शकत नाही. असं असं हे विशेषण आहे. त्यामुळे आपण अनेक अंगानं, तीन अंगानं तरी कमीत कमी सध्या पुढं चाललेलो आहोत. तर
मार हा कालचा एक विषय होता, कालच्या गाथेतला. आणि त्याला धरून आपण जे काल किरण कांबळे सरांना हे टाकलं, रिक्वेस्ट केली होती की त्यांनी त्या धर्मानंद कोसंबींच्या बौद्ध धर्माचे चार निबंध या पुस्तकातला जो एक भाग आहे, एक खंड आहे, तो बुद्ध धम्म संघ आहे. आणि त्याच्यामधलं जो पॅराग्राफ आहे तो आपल्याला पाठवा म्हणून त्यांना आपण जे रिक्वेस्ट केली होती त्यांनी पाठवला तो. आणि मला वाटतं दुसराही फोटो आता टाकलाय त्याने लगेच. ते तुम्ही नंतर पहा. मी आता फक्त ते वाचून दाखवतो काय ते. माराशी संबंधित गाथा आहेत त्या. माराचं माराचं सैन्य. तर बुद्ध आणि माराचा संवाद आहे तो. मोठं प्रकरण आहे. मला वाटतं अजून पाठीमागं असणार आहे सर, किरण कांबळे सर. अजून एक पान टाकावं लागेल. ते सगळं आपण याच्यावर नंतर विचार करूयात. हम्म. Yes, हा, अजून एक पान टाकावं लागेल. तर हा माराचा विषय खूप मोठा आहे. माराच्या सैन्याचा विषय मोठा आहे. ह्याच्यावर आपण थोडीशी चर्चा आत्ता करू शकतो, काही नंतर पण करू शकतो आपण. परंतु माराचं अजून एक सैन्य आहे आणि माराचं अजून एक स्वरूप आहे. ते थोडंसं आपण लक्षात घेऊ आणि ते पुढच्या गाथेच्या आधारे लक्षात घेऊ. पुढची गाथा जी आहे ती आपण आधी पाहूया की पुफ्फानिहेव पचिनंतं व्यासत्त मनसं नरं सुत्तं गामं महोघो 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 एव मच्चु आदाय गच्छति. तर याचा अर्थ जसं मी आपल्याला पाठवलेला आहे ग्रुपवर, आपल्या व्हॉट्सअपवर, की फुले कामभोग कामभोगरूपी फुले वेचणाऱ्या. आता ह्यांनी जसा अर्थ केलाय तसाच मी पाठवलेला आपल्याला. पण त्याचं आणखीन स्पष्टीकरण आपल्याला गरजेचं आहे. कामभोगरूपी फुले वेचणाऱ्या, आसक्तीमध्ये बुडून गेलेल्या मनुष्याला मृत्यू अशा प्रकारे पकडतो, जसा झोपलेल्या गावाला नदीचा मोठा पूर वाहून नेतो. आता त्यांनी अशा प्रकारे त्याचा अर्थ केलेला आहे. आपण शब्दार्थ पाहूया थोडासा आणि ती गाथा समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि मग आपण माराच्या विषयाकडे वळूया, किंवा माराचा विषय त्याच्यात येणारच आहे आपोआपच. तर त्याच्यामध्ये पुफ्फानी म्हणजे पुष्प. पुष्पाणी म्हणजे पुष्प. पुष्पांचीच पुफ्फानी हेव, हेव म्हणजे च, हेच पुष्पांचीच. पचिनंतंग म्हणजे निवड करतो, म्हणजे फक्त चांगलं चांगलं तेच पाहतो. आणि चांगलं चांगलं काय काय असतं? लोभाचे विषय किंवा इंद्रियांचे विषय. इंद्रियांचे विषय जे चांगले चांगले असतात त्याच्या मागेच आपलं मन असतं, चित्त असतं, आणि तीच आपण निवड करतो. आणि याचं चांगलं उदाहरण म्हणजे आपल्या आपल्या जवळ, आपल्या खिशात, आपल्या अंगावरचे कपडे, आपण ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या, किंवा आपलं घर, घरातल्या वस्तू, घरातली सजावट. की आता हे श्राईन पण पाहतो इकडे आपण वेगवेगळ्या ठेवलेलं आहेत. आता ही सगळी एक जे
काय म्हणतात, बोनसाई, काय म्हणतात ते, बांबूचं हे आहे ते, त्या ह्या मोठ्या कुंडीतलं हे, हे चायनीज जीवन. बांबू. हा. चायनीज बांबू. हा, बांबू आहे ते. ते 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 जे आहे ना, ते जिवंत झाड आहे. ते जिवंत झाड आहे आणि बाकीचे सगळे प्लास्टिकची फुलं आहेत ती. तर ते सगळं फुलांसारखं दिसतंय, परंतु ती बाकीची प्लास्टिकची आहेत, ते एकच जिवंत झाड आहे आणि बाकीचं आहे. तर हे आपण का ठेवतो? आपल्याला आवडतं म्हणून. आपल्याला आवडतं म्हणून आपण, कारण आपण चांगली चांगलीची निवड करतो, ते चांगलं दिसतं. आणि आपलं घर आणि आपण ज्या जमा करतो त्या वस्तू, आपल्याला चांगला चष्मा पाहिजे, चांगलंच हे पाहिजे, चांगल्या चांगल्या वस्तू पाहिजे, चांगलं चांगलं जे आहे ना, त्या इंद्रियांना भावणाऱ्या गोष्टी, आवडणाऱ्या गोष्टी, आणि त्याच्यात बऱ्याचशा लोभाच्या पण असतात, ज्याची गरज नसते पण गोळा केलेल्या असतात, आणि यानेच आपलं घर भरलेलं असतं. तर आपण जी निवड करतो ती आवडीच्या विषयांचीच निवड करतो. आणि ते आपल्याला का आवडतं हे आपण कधी कधी सांगू पण शकत नाही का तसंच आवडतं. तर आवडतं ते. पण त्यातलं सत्य, त्यातलं वास्तव. आता वास्तव काय आहे? समजा इथं प्लास्टिकची फुलं आहेत, तर ते फुलं नाहीत पण फुलासारखी दिसतात. आणि याचं भान ठेवलं तर मग आपल्याला त्याचा अर्थ कळतो. फुलासारखं आहे पण फुलं नाहीत. आणि हे झाड जे आहे, हे झाड जिवंत आहे. पण ते अनेक दिवसापासून ते लावलेलं आहे. जेव्हा त्याला पानं नव्हती, फक्त त्या बांबूच्या काड्या त्याच्यामध्ये अं, अ, अ, रोवलेल्या आहेत त्या भांड्यामध्ये, आणि त्याला पाणी घातलेलं आहे आणि थोडं 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 ते वाढत चाललेलं आहे ते. तर हे असं जीवनाचं स्वरूप आहे, परंतु ते वाढतही जातं. ते झाड जसं वाढत जातं तसं आपलं जीवनही वाढत जातं, परंतु त्या झाडाची आता काही पानं ही काढून टाकलेली आहेत, कारण ती पिवळी पडत चालली होती. ती पानं पिवळी पडत चाललेली होती आणि ते खराब दिसत होतं. म्हणजे आपल्याला जे आवडत नाही ते आपण काढून टाकतो आणि जे पाहिजे ते ठेवतो. ते म्हणजे पाहिजे ते आपण गोळा करतो, पाहिजे तेच ठेवतो, बाकीचं काढून टाकतो. जे अप्रिय आहे, जे आवडत नाही, ज्यानं आपला म्हणजे शो जातो, उदाहरणार्थ शो जातो, ते आपण काढतो. म्हणजेच आपण व्यवहारात आपलं जगणं कसं आहे, प्रिय गोष्टी गोळा करणं, आदान आदान म्हणजे घेणं, उपादान, घेणं घेणं घेणं, संग्रह करणं, साठवणं, म्हणजे नको आहे ते फेकून देणं, नष्ट करणं, खतम करणं, कारण ते आवडत नाही, त्याचा त्याचा द्वेष असतो एक प्रकारे. आणि जास्त आणखीन पुढे गेलं तर आपण त्या अप्रिय, जेवढं अप्रिय, असह्य अप्रिय गोष्टी असतील ज्या सहन होत नाही, त्या आपण म्हणजे त्याचा विध्वंस करतो एक प्रकारे. किंवा न आवडणारी माणसं, त्याच्यापासून आपण दूर असतो. न आवडणारे विषय आपण त्याच्यापासून दूर असतो. आणि ते नुसतं दूरच नसतं, तर ते त्यांचं अस्तित्वच नसलं पाहिजे असा आपण प्रयत्न करतो. असं आपलं ते चाललेलं असतं. पण जास्त करून जो प्रिय गोष्टी ज्या असतात, त्या प्रिय गोष्टी ह्या आपण गोळा करत करत असतो. आता या गाथेमध्ये त्या प्रिय गोष्टींना फुलांची उपमा दिलेली आहे. फुलं फुलत तो व्यस्त माणूस, उफानी हेव पचिनंतंग. तर पचिनंतंग म्हणतं त्याची तो निवड करतो, त्याच गोळा करतो. म्हणून आपण एवढं विश्लेषण केलं. ज्या प्रिय गोष्टी आहेत, ज्या आवडीच्या गोष्टी आहेत, त्या आवडीच्या गोष्टी म्हणजे चांगल्या फुलाप्रमाणे माणूस गोळा करतो.
त्यांचीच निवड करतो. पुफ्फानी हेव पश्यन्तं. आणि नुसतीच निवड करतो असं नाही, तर त्याच्याबद्दल आसक्ती पण असते. म्हणून आसक्ती असते म्हणूनच निवड करतो. आणि निवड करून त्या गोळा करून परत त्याच्यामध्ये आसक्त राहतो. असं असं ते म्हणजे आसक्तीचं स्वरूप समजावून सांगण्यासाठी ही शब्दरचना त्यांनी केलेली आहे. पुफ्फानी हेव पच्यनंतं व्यासत्त. व्यासत्त म्हणजे आसक्त. व्यासत्त मनसंग नरंग म्हणजे आसक्त मनाने जो जो मनुष्य ही अशी फक्त फुलं चांगलं चांगलंच गोळा करतो, प्रियच गोळा करतो, ते एक माराचं रूपच आहे ते. ते एक माराचं रूपच आहे. कारण मार म्हणजे इंद्रियांचे विषय. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन हे सहा इंद्रिय आणि सहा इंद्रियांचे ते ते विषय. जे दिसतं ते, जे ऐकू येतं ते, ज्याचा गंध, चव. आता फुलं म्हणजे गंध पण आहे आणि फुलं म्हणजे डोळ्यांचा विषय पण आहे. त्यांचे रंग, त्यांचा आकर्षकपणा हा डोळ्यांचा विषय आणि त्याचा गंध हा नाकाचा विषय आहे. तसे खाण्याचे विषय पण असतात, जिभेचे विषय पण असतात आणि त्वचेचे पण विषय असतात. स्पर्शाचे विषय किंवा चांगलं दिसण्याचे विषय. त्वचा सजवतो आपण, है ना. आता काही काजळ घालणं किंवा लिपस्टिक लावणं किंवा कानात, नाकात तर महिलांना जे हे आवडतं सौंदर्य प्रसाधन आणि दागिने, तर ते पाहिजे. तर ते शरीर सजवण्याचा तो त्यांचा तो त्यांची ती आवड आहे आणि ती एक सामाजिक आवड पण आहे. तर ही निवड केली जाते. आणि पुरुष माणसं त्यांना त्यांना जे चांगलं वाटतं, कपडे असतील, अंगावरचे कपडे असतील किंवा चष्मा असेल किंवा अंगठी, काहींच्या सगळ्या बोटांमध्ये अंगठे असतात, है ना, किंवा लॉकेट असतं किंवा आणखीन काय असतं ते. काही आजकाल ते कानही टोचतात, पुरुष पण कान टोचतात किंवा वेगळ्या प्रकारचे हेअर कट असतात. हे सगळं हे शरीर सजवण्याचे हे आहेत. तर ते प्रिय आहे, ते आवडतं ते. त्याच्यात तो अडकलेला असतो. तर त्याला ते पुष्पाचीच उपमा दिलेली आहे की इंद्रियांचे विषय, इंद्रियांचे आवडीचे विषय फुलासारखे तो निवडतो आणि त्याच्यातच आसक्त राहतो. आणि पुढे त्याचं दुष्परिणाम असा तो आसक्त राहतो म्हणजे आता ही आसक्ती आपल्याला जो जागृत आहे त्याला ती जाणवते की आपण किती वाहवत जातो ह्या गोष्टींमध्ये. म्हणजे त्याच्याशिवाय होत नाही. आसक्तीचा अर्थ असा आहे की तुम्हाला त्याच्याशिवाय होत नाही. म्हणजे थोडेसे जरी समजा आपला केसांचा भांग विस्कटला तर आपण लगेच त्याच्यावर आपण हात, कारण ते, आणि ते पण आरशापुढं असू, तर आता मी समजा कॅमेरा पुढं आहे म्हणजे का स्क्रीन पुढे, तर मला लगेच दिसतं, तर मी लगेच त्याला हे करतो. आता मी थोडंसं पावडर पण लावला आहे. तर आता ते एक कारण पाहणारे तुम्ही आहात, मला त्याचा काय प्रॉब्लेम नाही, परंतु पाहणारे आहात तर मग ते कॅमेरासमोर मेकअप करूनच बसावं लागतं. शिवाय त्याचं रेकॉर्डिंग पण चालू आहे. पण ते आपल्याला आवडतं त्याच्यात आपण अडकलेले असतो. अशी पण एक मानसिकता असते. तर हे अशी निवड करून त्याच्यात अडकून पडणं, असंच करणं आणि त्याच्यात अडकून पडणं, त्याच्यामध्ये माणूस इतका वाहवत जातो, इतका म्हणजे बेभान होतो त्याच्यामध्ये, वाहवत जातो. आता हे वाहवत जातो असा का शब्द प्रयोग आहे, त्याचा संबंध पुढच्या ओळीशी आहे. तर तो इतका त्या आसक्तीमध्ये वाहवत जातो तो माणूस. तर ज्याप्रमाणे आता एक एक गोष्ट आपण परत घेऊ, ती वाहण्याचा म्हणजे पुरामध्ये कसं वाहून जातो अं, पालापाचोळा किंवा पुरामध्ये समजा काही माणसे वाहून जातात. समजा आता आता हे, मुंबईचं
किंवा आता खूप पाऊस पडला अलीकडे आणि काही यांना पूर गेले, मोठमोठाले पूर गेले, त्याच्यामध्ये काही माणसं वाहून गेली, जनावरं वाहून गेली, काही वस्तू वाहून गेल्या. किंवा 26 नोव्हेंबरचा मुंबई जी बुडाली, 26 नोव्हेंबर साल माझ्या लक्षात नाही कोणतं साल होतं, मुंबई बुडाली त्याच्यात. तर सर त्याच्यामध्ये 26 जुलै 26 जुलै 2005. 2005ला 26 जुलै 2005ला मुंबई जी बुडाली होती, तर त्याच्यात खूप लोक पण वाहून गेले त्याच्यामध्ये. अक्षरशः प्रेत अशी दिसत होते, ज्यांनी पाहिलं ते सांगत होते. आणि त्याच्यात बऱ्याच लोकांचे, मुंबईकरांचे ते अनुभव असतील. आमचे काही नातेवाईक त्याच्यामध्ये होते, तर त्यांचं अर्ध अर्ध घर बुडालं त्यांचं अक्षरशः. व वस्तू वाहून गेल्या, कागदपत्र काय काय, खूप 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 नुकसान झालं. आणि ते काही लोकांच्या मनात ते अजून भय आहे, अजून भीती बसली त्यात, धसका घेतला त्याने की असं परत झालं तर वगैरे. तर त्याच्यात जास्त यातना कशामुळे झाल्या की हे माझं सगळं सामान वाहून गेलं, माझी प्रॉपर्टी वाहून गेली. आणि हा ती एक ते वाहून जाण्याचं एक दुःख आहे, आणि त्या प्रिय वस्तूंचं ज्याच्यात आसक्ती होती, ज्याचं व्हायला नको होतं, ह्याचा जास्त धसका बसला, ह्याचं जास्त वाईट वाटतं. पण एक प्रसंग म्हणून एक असं घडलं, जसा अपघात घडतो तसा तो महापूर किंवा जे काही सुनामी, त्या सुनामीमुळं, कारण मुंबई समुद्राच्या काठावर आहे, तर त्या सुनामीमध्ये त्यांना तो जो फटका बसला, तो एक तो अपघातासारखं पाहून अं, असं होतं, असं घडू शकतं, याचं जर भान असेल आणि ते स्वीकारलं, तर मग ते तेवढं म्हणजे ते दुःखाची तीव्रता थोडी कमी होते. परंतु तो आघात पण झालाय, त्याच्यात माझं सामान गेलं, माझी प्रॉपर्टी गेली, इतके वर्ष त्याच्यासाठी हे केलं, कष्ट घेतले, ते ते तसं वाईट वाटणं साहजिक आहे. परंतु जीवनाचं स्वरूप असंच आहे. जीवनाचं स्वरूप असंच आहे, ज्याला आपण मी माझं म्हणतो, ते तो भ्रम आहे, ती अविद्या आहे, ते भान नाही. कारण जे आपण धरून ठेवलेलं ते राहिलंच याची काही गॅरंटी नाही. आपण स्वतः पण राहणार नाही. ज्याचा आता आपण समजा काही मेकअप करतो, तर ते उद्या तसं राहत नाही. है ना, सुरकुत्या पडतात, केस पांढरे होतात, काहींचे गळून जातात, डोळे क्षीण होतात, ऐकायला कमी होतं, दात पडतात, काही होतं, अनेक आजार जडतात. म्हणजे ज्या गोष्टी आपण नको म्हणतो, ज्या गोष्टी आपण धरून ठेवतो, ज्या पाहिजे असतात, त्या जातात. म्हणजे ज्या प्रिय आहेत त्यांचा वियोग होतो, आणि ज्या नको असतात, अप्रिय असतात, त्या घडू शकतात. तर हे जीवनाचं स्वरूप आहे, जीवनाचं हे वैशिष्ट्य आहे. तर हे लक्षात घेतलं तर मग त्रास कमी होतो. आणि अगदीच अनासक्त झालो आपण, अगदीच अनासक्त झालो, म्हणजे बिलकुलच अडकून नाही, तर तिथं तिथं असं म्हटलेलं आहे की तिथं तो आपण आपल्याला मृत्यू पण आपण तो पर्सनल, माझा मृत्यू असं म्हणत नाही, असं ती एक अवस्था येऊ शकते. असं एक दिसतंय कोणा त्या प्रॅक्टिसमधून, असं जाणवतं की ती अवस्था अशी येऊ शकते की तुम्ही, जसा जन्म आपल्याला माहिती नाही, त्यामुळे माझा जन्म असा विषय नाही. माझा जन्म हे सत्य नाही, जन्म जन्म आहे, या अस्तित्वाचा जन्म आहे, आणि अस्तित्वाचाच एंड आहे, म्हणजे मृत्यू आहे. पण तर माझा जन्म माझा जन्म म्हटलं तर मग माझा मृत्यू. आणि माझा जन्म म्हणायला तो आठवत नाही, जन्म झालेला आहे माहिती नाही, जन्मानंतरचे काही दिवस आठवत नाही, आपण इथं का हेही माहिती नाही, हेही याच्याविषयी पण अज्ञान आहे, अविद्या आहे.
मग मृत्यू कशाचा? तर ते जेव्हा ही समज येते, तेव्हा मग मृत्यूपासून पण जणू काही सुटका झालेली असते, आणि तो मुद्दा ह्या गाथेमध्ये त्यांनी सांगितलेला आहे. विशेषतः पुढच्या गाथेमध्ये आहे तो. पण याच्याशी पण ह्या गाथेशी त्याचा संबंध येतो, की जसं सुत्तं गामं महोघो व मच्चू आदाय गच्छती. तर जो फक्त चांगलं चांगलंच वेचत राहतो, फुलाप्रमाणे चांगलं चांगलंच वेचत राहतो, निवड करतो, चांगल्याचीच निवड करतो, आणि त्याच्यामध्ये आसक्त राहतो, अडकून पडतो, व्यासक्त मनसंग, तो आसक्त मनाचा आहे. अशा माणसाला महापूर जसा झोपलेल्या गावाला घेऊन जातो. म्हणजे आता हे गावाची उपमा दिलेली आहे. आपण मगाशी मुंबईची उपमा पाहतो. आता ती वेगळ्या संदर्भात पाहिली, परंतु इथे अं, तिथे ते लागू पडतं. पण आता इथे गावाची उपमा दिली, आणि गाव म्हणजे ग्रामीण व्यवस्था, जिथे बरीचशी गावं जी असतात ती नदीकाठी असतात, आणि नदीच्या प्रवाहाच्या जवळ असतात, आणि नदीचा जर महापूर आला, विशेषतः मोठी नदी असेल, तर त्या महापुरानं ती गावच्या गावं जातात. किंवा आपणही आता बातम्या पाहतो याच्यामध्ये, टी व्हीमध्ये गेल्या गेल्या 1-2-3 महिन्यात जे काही घडलं पावसाने, जे नुकसान केलं, ते आपण पाहतो. परंतु ही सुत्तंग गामंग महोघो, महा महाओघ, ओघ म्हणजे प्रवाह, आणि महाओघ म्हणजे मोठा प्रवाह, म्हणजे महापूर. म्हणजे महापुरात जसं झोपलेलं गाव, सुत्तंग गामंग, सुत्तंग म्हणजे झोपलेला, गामंग गाव, झोपलेलं गाव, झोपी असलेलं गाव, जसं गावाला जसा महापूर घेऊन जातो, तसा आसक्तीमध्ये गुंतलेल्या माणूस हा मृत्यूच्या तावडीत सापडतो, असा या गाथेचा अर्थ निघतोय. आता याच्यामध्ये ही उपमा जी दिलेली आहे, ही उपमा आणि आपले अ, अनुभव, किंवा आपली ही अशी अवस्था असेल तर अं, काय होऊ शकतं? आसक्ती ज्याला असते त्यालाच मृत्यूचं भय असतं, आणि जो अनासक्त असतो तो मृत्यूमधून मुक्त असतो. त्याला त्याच्यावर मृत्यू झडप घालत नाही, असं ते म्हटलेलं आहे. तो मृत्यूच्या तावडीत सापडत नाही. मच्छू आदाय गच्छती, मृत्यूच्या तावडीत सापडत नाही. अं, इथं असं म्हटलेलं आहे की त्या मनुष्याला मृत्यू पकडू शकत नाही, परंतु पकडण्याचा मुद्दा नाही, मृत्यूच्या अधीन होणे, मृत्यूच्या तावडीत सापडणे, असा त्याचा अर्थ निघतोय. तर थोडक्यात काय, आसक्ती माणसाला, आसक्तीमध्ये माणूस वाहून जातो आणि मृत्यूला वश होतो. तसा जसा झोपलेल्या गावाला महापूर घेऊन जातो, असं ही तुलना आहे, आणि असा याचा एक सर्वसाधारण अर्थ निघतो. मला जसं समजलं तसं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये माराचं जे स्वरूप आहे, ते माराचं स्वरूप आपल्याला त्या गाथांमध्ये दिसतं, ज्या तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकलेल्या आहेत. आणि तो माराचं स्वरूप हे संवादाच्या रूपात सांगितलेलं आहे. म्हणजे जणू काय मार आणि बुद्ध, ज्यांनी मारावर विजय मिळवला, म्हणजे त्या आसक्तीवर विजय मिळवला, इंद्रिय तृष्णांवर विजय मिळवला, तर तो मार, आता हे मार आणि बुद्ध एकत्रच आहेत. पहिली गोष्ट, कारण मारही मनातच आहे आणि बुद्धही मनातच आहे. बुद्ध पण इथंच आहेत आणि मारही इथंच आहेत. त्यामुळे दोन्ही शक्ती ज्या आहेत, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, त्या दोन्ही इथेच आहेत, चित्तामध्ये येत आहेत, मनामध्ये आहेत. आणि त्यामुळे कल्पना अशी केलेली आहे की
त्या दोन्हींचा संवाद चाललाय. जसं आपण आपल्याशी बोलतो ना, कधी कधी आपण विचार करतो. मी स्वतः विचार करतो. आपण स्वतः विचार करतो म्हणजे स्वतःशी एक प्रकारे बोलतोय, आपण संवाद करतो. तसं हे मार आणि बुद्धाचा संवाद दाखवलेला आहे. जणू एकाच माणसात दोन माणसं आहेत, दोन स्वभाव आहेत, दोन दोन व्यक्ती आहेत. एकातच दोन व्यक्ती आहेत, दोन स्वभावाच्या व्यक्ती आहेत. म्हणजे चित्ताचे दोन गुणधर्म आहेत ते. एक जागृतीचा गुणधर्म, एक अजागृतीचा गुणधर्म. जागृतीचा गुणधर्म म्हणजे बुद्धत्व, बुद्ध, आणि अजागृती म्हणजे मार आहे. तर ते मार आणि बुद्धांचा संवाद आहे असं म्हटलेलं आहे. तर बुद्ध किंवा जागृती सती ही जितकी जास्त प्रयत्न करते माराच्या कचाट्यातून, म्हणजे दुःखाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी, म्हणून तडफड चाललेली असते सगळ्यांची. तडफड जी चाललेली असते ती त्याच्यातून सुटण्यासाठीच असते. प्रिय का पाहिजे? कारण अप्रिय ते प्रिय गोष्टी का पाहिजे? तर त्या नसल्या तर त्रास होतो, माराला त्रास होतो, म्हणून मार त्या गोळा करतो, असं जणू काय म्हणता येईल. परंतु जेव्हा भान येतं तेव्हा हे लक्षात येतं, अरे हे सगळं इच्छांचं आणि आसक्तीचं म्हणजे माराचं काम आहे. मग तो मार अं, दिसतो. त्या जागृतीला, बुद्धांना जणू काय तो मार दिसतो. आणि मारालाही जगायचं असतं. कारण माराचं एक अस्तित्व आहे, कारण ती पण एक शक्ती आहे. निगेटिव्ह शक्ती आहे ती, अज्ञात शक्ती आहे, अविद्येतली शक्ती आहे, आणि ती मोठी आहे. त्याला सायकोलॉजीमध्ये जे अनकॉन्शियस माइंड म्हणतात, 90% जे झोपलेलं मन आहे, अजागृत मन जे आहे, अनकॉन्शियस माइंड जे आहे, त्याच्यामध्ये ह्या निगेटिव्हिटी किंवा ह्या माराच्या शक्ती ज्या असतात त्या, त्याचं प्रमाण जास्त असतं. अनकॉन्शियस मध्ये ते जास्त असतं, अजागृत मनात ते जास्त असतं. ते झोपेत, त्याला झोप म्हटलेलं आहे. झोपेत असलेलं गाव म्हणजे काय, की झोपेत असलेलं अस्तित्व, झोपेत असलेलं आपलं चित्त, झोपेत असलेलं आपलं मन. तर ते फार मोठं आहे. आणि ज्या अर्थी ते मोठं आहे त्या अर्थी त्याची ताकद मोठी आहे. कारण चित्त चित्त हे एक शक्ती आहे. कॉन्शियसनेस, चित्त, चेतना, चित्त ही एक शक्ती आहे. आणि त्या शक्तीचे जणू काही दोन भाग आहेत. एक एक जागृत भाग, एक अजागृत भाग. तर असा सेपरेट करता येत नाही, एकाच एकच आहे ते. परंतु समजून घेण्यासाठी एक जागृत भाग, एक अजागृत भाग. जागृत भाग जो आहे, जो माणसाला उत्क्रांतीमध्ये मिळालेला आहे, कॉन्शियस माइंड आपण त्याला म्हणू शकतो. तर तो जागृत भाग जो आहे तो प्रकाश आहे. अजागृत भाग जो आहे तो अंधार आहे. आणि अंधारामध्ये मार म्हणजे या आसक्तीच्या शक्ती, म्हणजे इंद्रियांचे विषय. इंद्रियांची आसक्ती जी आहे ती ह्या अंधारात जास्त काम करते. माराच्या साम्राज्यात ती जास्त काम करते, आणि म्हणून आपली धडपड जी असते ती त्या दिशेला असते. आणि बुद्ध जे असतात, म्हणजे जागृती जी असते, ती जागृती ही प्रकाशित असते. तिथं मार काम करत नाही. कारण तिथं समज आहे, तिथं दृष्टी आहे. जागृतीमध्ये दृष्टी आहे, तिथं हे कळतं की ह्याच्यामुळेच दुःख आहे, ह्याच्यामुळेच यातना आहे, ह्याच्यामुळेच पळापळ आहे, ह्याच्यामुळे संघर्ष आहे, ह्याच्यामुळेच अस्वस्थ आहे, ह्याच्यामुळेच चिंता लागलेल्या असतात, ह्याच्यामुळे भय आहे. आणि ह्या मारणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणून मार आहे तो. ह्या दुःख देणाऱ्या गोष्टी आहेत, हे जागृतीला कळतं. आणि ही जागृती जेवढी अधिक असेल, म्हणजे सती, भान, ही जेवढी अधिक असेल तेवढं माराचं जे काही जग आहे ते त्या जागृतीच्या प्रकाशात येऊ शकतं. आणि ते
जितकं जास्त जागृतीच्या प्रकाशात येईल तेवढा मार दिसतो. आता इथं संवादामध्ये असं म्हटलेलं आहे की तो मार त्यालाही जगायचं जणू काय, कारण चांगलं असं वाईट असो ती सगळीच माणसं सगळेच प्राणी त्यांना जगायचे, अस्तित्व पाहिजे. पण त्या अज्ञान असल्यामुळे त्यांना हे कळत नाही की सुखानं कसं जगायचं आणि दुःखात कधी जातो माणूस, दुःखात कधी जातो आणि सुखात कधी असतो, हे त्या अज्ञानात कळत नाही. ते फक्त जागृतीलाच कळतं. पण जगायचं माराला पण असतं. म्हणजे ते असं अशी अशी कल्पना केलेली आहे दोघांच्या संवादामध्ये, की मार बुद्धाला म्हणतो की तुझं माझ्याशिवाय चालणारच नाही, तुला जगावंच लागेल, तू मरशील, तुझं अस्तित्व नष्ट होईल. त्यामुळे असं जग, माझ्यासारखं जग, माझ्यासारखं राहा. आणि मग असा काहीसा संवाद आहे तो. आता आपण आपल्या भाषेत बोलतो, ते संवादाचं स्वरूप काय ते आपण प्रत्यक्ष पाहू त्या पुस्तकात काय लिहिलंय. ते तसंच असेल असं नाही, कारण त्यांनी ग्रंथातून घेतलेला आहे मार आणि बुद्धांचा संवाद. आपण आपल्या पद्धतीनं त्याचा अर्थ लावतो. तर तिथं बुद्ध माराला असं म्हणतात की मी तुला पाहिलेलं आहे, मी तुला पाहिलेलं आहे. म्हणून पहिलंच वाक्य असं आलं, मी तुला पाहिलेलं आहे. आता पाहिलं म्हणजे काय? सती आहे, जागृती आहे. जागृतीमुळं याचं माराचं स्वरूप त्यांना लक्षात येत गेलेलं आहे. आणि जेवढा मार त्यांना लक्षात आलेला आहे, तेवढा तेवढी माराची शक्ती ही, म्हणजे इंद्रिय आसक्ती, विषयांमधली आसक्ती, ही कमी कमी होत गेलेली आहे. आणि कमी कमी होणं म्हणजे दुःखमुक्ती आहे. दुःखमुक्तीकडे वाटचाल आहे. आणि जेव्हा पूर्ण ते मार आणि बुद्ध एकच एकच झालं म्हणजे, कारण मार मार हा वेगळा नाही, ते दोन्ही चित्तातली चित्तावस्था आहे. बुद्ध वेगळे नाही, ती चित्तावस्था आहे. एक जागृत आहे, एक अजागृत आहे. पण ते अज्ञानामुळं आहे, भान नसल्यामुळं आहे, सती नसल्यामुळे आहे, जागृती नसल्यामुळं आहे. तर हे जसं लक्षात येतं, म्हणून प्रॅक्टिस साधनाच महत्वाची आहे. याच्यात दुसरा कोणता मार्ग नाही. उतरायचं आणि बघायचं. हे मारे आपल्यातच आहे आणि बुद्ध हे आपल्यातच आहे, काही बाहेर नाही. आणि ऍक्च्युअल युद्ध पण नाही, ऍक्च्युअल युद्ध नाही, ही मानसिक मानसिक ओढाताण आहे, तणाव आहे तो. ते हे जसं आपल्याला ते दिसतं, ते हे जाणवतं की जशी बुद्धांची शक्ती म्हणजे जागृतीची शक्ती वाढत वाढत जाते आणि परिपूर्ण बुद्धत्व येतं. तस तसा मार हा पण बुद्धात जणू का रूपांतरित होतो, असं पण म्हणता येईल. जसं अंगुलीमाल बदलला. किंवा ज्या काही अनेक घटना आहेत, खिसा गौतमी, ती पण ह्या भयाच्या म्हणजे आसक्तीच्या मारामध्ये तिला ते सत्य लक्षात येणार, किंवा पटाचाराला ते सत्य लक्षात येणार, किंवा जी काही अनेक घटना आहेत बुद्धांच्या काळातील. पण त्यांची ती जशी मानसिकता होती त्या लोकांनी, तशी आपली पण आहे, प्रत्येकाची आहे. काम तेच आहे. तर हेच काम आपल्याला प्रॅक्टिकली करायचं असतं. पण पहिलं काम जे आहे ते जागृतीचा विकास, सतीचा विकास. सर्वसाधारणपणे श्वासाच्या आधारे कायेमध्ये उतरायचं. काया, जिवंत काया, जाणीवा, चित्त, विचार प्रक्रिया, मग इंद्रियांचे विषय, आणि मग सगळंच बारकावे. तर अशा पद्धतीने आपल्याला ते काम करायचे. तरच या गाथा समजतात. हा पण फक्त बौद्धिक अभ्यास करत नाही, लक्षात घेऊया. फक्त बौद्धिक अभ्यास करत नाही, हा आपण प्रॅक्टिकल अभ्यास करतो. आपल्याला ते करायचंय तसं. किंवा आपल्याला
पाली माहिती करून घ्यायचा आणि मग अर्थ माहिती करून घ्यायचा आणि शब्दार्थ माहिती करून घ्यायचा आहे. आता काही लोक म्हणतात मग ते पाली त्या कथा का नाही घेतल्या अठ्ठकथेतल्या. तर ज्यांना तो अभ्यास करायचा ते करू शकतात. मला वाटतं व्यावहारिक धम्म आपल्याला शोधण्याची गरज आहे आणि बाबासाहेबांची हीच अपेक्षा होती. बाबासाहेबांना जे म्हणायचं होतं की बुद्धांची शिकवण ही ही हे कथा आणि अमक धमक या गोष्टींमुळेच जास्त किंवा चुकीचं निरूपण केलेलं आहे, चुकीच्या पद्धतीने धम्म सांगितला गेलेला आहे, लिहिला गेलेला आहे. त्याच्यामुळेच बुद्धांची शिकवण ही गोंधळात टाकणारी बनलेली आहे. तर त्याच्यातून बाहेर पडणं हे पहिलं काम आहे. आपल्यावरती जबाबदारी आहे असं मला वाटतं. की आधी धम्म नीट लक्षात आला पाहिजे आणि कशासाठी आहे धम्म, कशासाठी आहे. धम्म रमण्यासाठी नाही, धम्म फक्त कुठल्या तरी गोष्टीवर ध्यान करण्यासाठी नाही. धम्म हा जीवनामध्ये पाहण्यासाठी आहे, जागृतीपूर्वक पाहण्यासाठी आहे आणि त्याचा अवलंब करण्यासाठी आहे. आणि तो व्यावहारिक आहे, व्यवहारात उपयोगात आला पाहिजे. आणि तो का व्यवहारात आणायचा? तर जीवन ही प्रॉब्लेम आहे, जीवन ही दुःख आहे, यातना आहे, अस्थिरता आहे, अस्वस्थता आहे, एकटेपणा आहे, भय आहे. ज्याचं जसं जीवन आहे तसं तो प्रॉब्लेम आहे. मी या ठिकाणी थांबतो.